नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असतात की इथे दिनकर काकांचा खून हा अबोली शिंदे यांनीच केलेला आहे आणि हे सांगणारे कितीतरी पुरावे मी कोर्टामध्ये सादर तर करणारच आहे। पण महत्त्वाचा पुरावा म्हणजे इथे आता प्रत्येक न्यूज चॅनलवरती जी न्यूज चालू आहे ते म्हणजे अबोली यांनी दिनकर काकांचा खून करून ते आपल्या चाळीमध्ये कशा पद्धतीने आल्या, तो व्हिडिओ मी तुम्हाला आता कोर्टामध्ये दाखवू इच्छिते। आणि ती व्हिडिओसाठी आता एक पेन ड्राईव्ह ती जज साहेबांकडे देते। त्याच्यामध्ये अबोलीच्या हातामध्ये बंदूक असते आणि अंगावरती रक्त उडालेलं असतं। तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असतात की बघितलात, म्हणजे असे जे असतात ना खूप मोठे गुन्हेगार, जे कुणालाही घाबरत नाही, कुणाचाही खून करतात, अंगाला रक्त लावून ते लोकांच्या समोर येतात त्यांना घाबरवण्यासाठी, अशा वृत्तीने इथे अबोलीसुद्धा आता एका माणसाचा खून करून अंगाला रक्त लावून हातामध्ये पिस्तूल घेऊनच आलेली आपल्याला चालत येताना दिसते। तेव्हा इकडे अबोलीने कशा एकदम क्रूर वृत्तीने इकडे दिनकर काकांचा खून केलेला दिसतोय हे आपल्याला इथे बघायला मिळतं। तेव्हा अबोली म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही आहे जज साहेब, मी शुद्धीमध्ये नव्हते, जे काही मला ड्रग्ज वगैरे देण्यात आले होते त्यामुळे मी पूर्णपणे बेशुद्ध होते, मला काहीच आठवत नाही आहे, खुणाच्या आधीचं सुद्धा आणि नंतरचं सुद्धा। तेव्हा इथे राहुल म्हणत असतो की गप्प बस ग तू तर काहीच बोलू नकोस, मला माहिती आहे तूच माझ्या वडिलांचा खून केला आहेस, असं आता समीर मध्येच उभा राहून बोलत असतो। तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते की मिस्टर समीर, तुम्ही येते का काळा कोट घालायला? काळा कोट माझ्या अंगावरती आहे ना, मी आहे ना वकील, अबोलीला मी सोडणार नाही आज, तिच्या विरोधामध्ये माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत, तिला आज शिक्षा होईल, तुम्हाला मध्ये उठून बोलायची अजिबात गरज नाही आहे, तुम्ही शांत व्हा। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती समीरला गप्प करतात आणि म्हणतात की तुमच्या अंगामध्ये असे कुठलेही ड्रग्ज तुम्हाला बेशुद्ध करण्यासाठी देण्यात आले नव्हते, हा आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट आणि तो रिपोर्टसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेला असतो। तेव्हा इथे अबोलीला फसवण्याचा अगदी पुरेपूर इथे प्लॅन करण्यात आलेला असतो। अबोलीलाच कळत नाही की तिच्याबरोबर नेमकं हे घडतंय तरी काय। अबोली म्हणत असते नाही जज साहेब, मी खरंच सांगते, मी दिनकर काकांचा खून केलेला नाही आहे, मी त्यांचा खून करून काय करू, काय मिळणार काय मला। तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते की जज साहेब, हे झालं, मी तुम्हाला दोन्ही पुरावे दाखवले की कशा पद्धतीने अबोली दिनकर काकांचा खून करून आली, त्यानंतरला तिला कुठलंही इथे ड्रग्ज वगैरे देण्यात आलं नव्हतं, तिने जे काही केलं ते संपूर्ण शुद्धीमध्ये केलं। त्यानंतरला मी तुम्हाला काही इथे आता युज्युअल्स दाखवते, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, इकडे आता अबोली आणि दिनकर काका दोघेजणं बोलत आहेत। तेव्हा इथे अबोली त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की तुम्ही माफीचा साक्षीदार व्हा, तुम्ही या सगळ्यांच्या विरोधामध्ये साक्षी द्या, मी तुम्हाला शिक्षा होऊ देणार नाही, मात्र या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। त्यामुळे इथे आता पौर्णिमाला जिंकवण्यासाठी, तिला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली किती हद्द पार करू शकते हे आपल्याला दिसतं। दिनकर काका म्हणाले की मी माझ्या माणसांच्या विरोधामध्ये साक्ष देणार नाही। तेव्हा अबोली त्यांचा पाठलाग करू लागली आणि तिने त्यांना गाठलं आणि इथे मारण्याची धमकी दिली, तरीसुद्धा दिनकर काका तिला घाबरले नाही आणि त्यानंतरला इथे आता माफीचा साक्षीदार आणि त्याचबरोबर इथे मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून व्यवस्थितरित्या बाहेर काढेन असं काकांना सांगूनसुद्धा ते आपल्या माणसांच्या विरोधात जात नाही आहेत। ही गोष्ट जेव्हा अबोलीच्या लक्षात आली तेव्हा तिने काकांचा काटा काढायचं ठरवलं। ती म्हणाली, काका आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे। तिच्या मनामध्ये असा काही काकांबद्दल राग निर्माण झाला की तिने लगेचच आपली पिस्तूल काढली आणि काकांना भेटायला बोलवलं आणि त्यांच्या अंगावरती तिने इथे गोळी झाडली, ते रक्त सगळं तिच्या अंगावरती उडालं आणि तेच पिस्तूल घेऊन ती आपल्या चाळीमध्ये परत आली। तिला असं वाटलं लोक घाबरतील आणि आपापल्या घरामध्ये जाऊन बसून राहतील, पण तसं काही झालं नाही। काही लोकांनी त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सगळीकडे इथे प्रसारित केला। आता तुम्ही बघाल त्या चॅनलला अबोली मॅडमचा हा व्हिडिओ चालू आहे। त्यामुळे इथे अबोलीने आतापर्यंत सगळ्या केसेसची जिंकलेली आहे आणि जिंकण्याची हवा तिला अशी काही लागली जज साहेब की आता तिला जिंकण्यासाठी ती कुठलीही इथे आता मर्यादा ओलांडू शकते आणि त्याचमुळे तिने इथे आता ही केससुद्धा लढायला घेतली आहे। पौर्णिमाला न्याय तर तिला मिळवून द्यायचाच आहे, पण इथे काहीही झालं तरीसुद्धा या गुन्हेगार लोकांना शिक्षा मिळवून द्यायची असं तिला वाटतं, पण या लोकांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे।
त्यांनी इथे काहीच केलेलं नाही आहे, ते निर्दोष आहेत आणि तरीसुद्धा इथे अबोलीला पौर्णिमाला न्याय मिळवून द्यायचा आहे म्हणून ह्या आता लोकांना, निर्दोष लोकांना तिला शिक्षा द्यायची आहे. तेव्हा इथे कीर्ती म्हणत असते की नेहमी ज्या लोकांना जिंकण्याची हवा लागलेली असते ना, त्यांना इथे आपला पराभव पचवता येत नसतो, ते लोक असेच वागत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असतात की अबोली, आतापर्यंत तुझ्यासमोर कुणीही तुझ्या तोडीचा वकील नव्हता, पण आज ॲडव्होकेट कीर्ती ही तुझ्यासमोर आहे. त्याच्यामुळे सहजासहजी मी तुला इथे खोटे पुरावे सादर करून जिंकू देणार नाही आहे. मी सुद्धा त्याच तयारीनिशीत तुझ्यासमोर उभी राहिलेली आहे. मला माहिती आहे ॲडव्होकेट अबोली हिनेच आता दिनकर काकांचा खून केलेला आहे. त्यांच्या इथे भोळ्या बाबड्या स्वभावाचा तिने गैरफायदा करून घेतला. माफीचा साक्षीदार न होता त्यांनी मरण पत्करलं. ते शेवटपर्यंत म्हणत राहिले की काही झालं ना तरीसुद्धा मी इथे कुणाच्याही विरुद्ध साक्ष देणार नाही आणि म्हणूनच इथे अबोलीने दिनकर काकांचा खून केलेला आहे. म्हणून मी कोर्टाला विनंती करेन की तुम्ही इथे आता लवकरात लवकर अबोलीला शिक्षा द्यावी आणि तिची सनद रद्द करावी जजसाहेब. तेव्हा अबोली म्हणते, नाही जजसाहेब, असं करू नका, मला तुम्ही थोडा वेळ द्या. तेव्हा इकडे आता जजसाहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट देशमुख, तुम्ही जरा आता शांत बसा आणि ॲडव्होकेट अबोली, तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे का? तेव्हा इकडे आता अबोलीला बोलण्याची संधी का दिली जाते? तिच्या विरोधामध्ये मी सगळे पुरावे तर इथे सादर केलेत ना. तिने दिनकर काकांचा खून केला आहे, तिने कुठलेही ड्रग्ज घेतले नव्हतं, तिला इथे कुणीही जबरदस्ती केली नव्हती, तिने जे काही केले ते स्वतःच्या मर्जीने केले, असं आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते. तेव्हा अबोली म्हणत असते, जजसाहेब, मला आता काहीही बोलायचं नाही आहे, माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. तेव्हा इकडे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते, बघितलं ना जजसाहेब, अबोलीची बोलती मी बंद केली आहे. तिच्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे, कारण तिने गुन्हा केला आहे, म्हणूनच आता तिला बोलता येत नाही आहे. तेव्हा तुम्ही तुमचा निकाल द्या जजसाहेब, हिची सनद रद्द करा, कारण हिच्यासारखा वकील समाजासाठी फक्त इथे धोकादायक असू शकतो, बाकी काही नाही. कारण इथे एका निरपराधी माणसाला मारताना हिचे हात थरथरले नाही, असा वकील जर असेल तर समाजाचं काय भलं होणार? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे जजसाहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट देशमुख, तुम्ही शांत व्हा, त्यांना त्यांची बाजू मांडू द्या. ॲडव्होकेट अबोली, तुम्हाला तुमच्या बाजूने काही बोलायचं नाही आहे? तेव्हा अबोली म्हणत असते की जजसाहेब, मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की मी दिनकर काकांचा खून केलेला नाही आहे. दिनकर काकांचा खून करून मला काय मिळणार आहे? ॲडव्होकेट कीर्ती देशमुख यांचं म्हणणं आहे की मी त्यांचा खून केला कारण त्यांनी त्यांच्या लोकांच्या विरोधात साक्ष नाही दिली. आता ती सगळीजणं एकत्रच होती, एकमेकांच्या विरोधामध्ये साक्ष नाही दिली तरीसुद्धा मला दुसरे पुरावे गोळा करून ते सादर करायचेच होते आणि मी ते करत होते. काकांनी जरी साक्ष दिली नसती तरी असेही मी पुरावे गोळा करतच होते ना. पण इथे आता अबोली असं सुद्धा म्हणते की मी सखीची कस्टडी जेव्हापासून पौर्णिमाला मिळवून दिले तेव्हापासून माझ्या विरोधामध्ये षडयंत्र रचले जात आहेत, हे मला बरोबर माहिती आहे आणि या प्रकरणामध्ये मला अडकवलं सुद्धा जाते. तेव्हा अबोली म्हणते की मी केलेला नाही आहे खून दिनकर काकांचा, मी त्यांचा खून करून मला मिळणार तरी काय आहे, माझा त्याच्यामध्ये काही हेतू नाही आहे. तेव्हा इकडे आता मला थोडा वेळ देण्यात यावा माझी बाजू मांडण्यासाठी, मला इथे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे पुरावे गोळा करण्यासाठी. तेव्हा इकडे आता अबोली कोर्टाला विनंती करत असते. तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते की जजसाहेब, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की अबोलीला हा वेळ देण्यात येऊ नये, तिला इथे तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा करा, तिची सनद रद्द करा. तेव्हा इकडे अबोलीने कशा पद्धतीने दिनकर काकांचा खून केला आहे हे सुद्धा आपल्याला कळलं आहे. ती खूपच जास्त क्रूर आहे, तिला इथे केस जिंकायची आहे म्हणून ती कुठल्याही पातळीला जाऊ शकते हे आपल्याला कळलं आहे. तेव्हा इथे आता जजसाहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, अजून तुम्हाला तुमच्या बाजूने काही बोलायचं आहे का? तेव्हा अबोली म्हणत असते की जजसाहेब, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही इथे ॲडव्होकेट कीर्ती हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. ती इथे जे काही बोलते ते सगळं खरंच आहे असं कशावरून? तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी खून केला आहे? माझ्या हातामध्ये बंदूक दिसली, माझ्या अंगाला लागलेलं रक्त दिसलं म्हणून दिनकर काकांवरती गोळी मी चालवली, असं कसं बोलू शकता तुम्ही? तुमच्याकडे काय पुरावा काय आहे? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जजसाहेब, मला इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, पण मला इथे निर्दोष सिद्ध करायचं आहे स्वतःला आणि त्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी मला वेळ हवा आहे आणि तो वेळ कोर्टाने मला देण्यात यावा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती विनाकारण आता कोर्टामध्ये
बडबड बडबड करत असते. अबोलीच्या विरोधामध्ये इथे आता घाण घाण बोलत असते. म्हणजे इथे अबोली केस जिंकण्यासाठी कुणाचाही खून करू शकते, नाटके करू शकते. ती वेगवेगळी नाटकं आत्तापर्यंत करत आली आहे. तेव्हा हवं तर तुम्ही इथे असणारे माझे आशील आहेत त्यांना विचारू शकता. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता लगेचच सुप्रिया उभी राहते. ती म्हणत असते की अगदी बरोबर बोलतायत ॲडव्होकेट कीर्ती. इथे अबोलीला दरवेळेला नाटक करायची सवय आहे. आमच्या तोंडून इथे तिला जे हवं ते वधून घेण्यासाठी आम्हाला इथे घाबरवण्याचा प्रयत्न करत होती. मलासुद्धा तिने घाबरवले. समीर उभा राहतो आणि म्हणत असतो की मलासुद्धा ह्या अबोलीने घाबरवलं आहे, खूप नाटके करते ती. त्यानंतर इथे आता सरिता काकू असतात. त्यासुद्धा म्हणत असतात की मलासुद्धा या अबोलीने खूपच जास्त घाबरवलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली म्हणत असते की त्यावेळेला कोर्टामध्ये मी जे काही बोलत होते किंवा पुरावे गोळा करत असताना मी जे काही वागत होते तो सगळा माझ्या इथे प्लॅनचा भाग होता. एक वकील म्हणून पुरावे गोळा करण्यासाठी आपण सगळेच झटत असतो आणि इथे या लोकांचा गुन्हा इतका मोठा आहे की त्याने पौर्णिमाला मारण्याचा प्रयत्न केला आहे, ते सुद्धा इथे गॅसचा स्फोट करून. मग आता प्रेक्षकांनो, या लोकांना मी त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देत असताना मलाच या प्रकरणामध्ये कसं अडकवण्यात आलं आहे ते बघा. आणि मला इथे आता स्वतः सांगावं लागतं की मी काही केलेलं नाही आहे. मला जर आठवतच नाही आहे की दिनकर काकांचा खून कसा झाला आहे, तो कुणी केला आहे, मला काहीही माहिती नाही आहे प्रेक्षकांनो. त्यानंतर इकडे आता अबोली म्हणत असते की जज साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की ॲडव्होकेट कीर्ती जे काही बोलत आहेत प्लीज तुम्ही त्यांच्या बोलण्यावरती इथे लगेच विश्वास ठेवू नका. तुम्ही मला वेळ द्या पुरावे गोळा करण्यासाठी. मला स्वतःला इथे जरा स्टेबल होऊ द्या. मी इथून नाही बाहेर पडले तर लगेच माझ्यावरती एवढा मोठा खुनाचा आरोप झाला आहे. मला थोडा वेळ हवा आहे जज साहेब, पुरावे गोळा करण्यासाठी आणि ते तुमच्यासमोर सादर करण्यासाठी. दिनकर काकांचा खून करून मला खरंच असं काही मिळणार नव्हतं आणि दिनकर काकांकडे माझी काही तक्रारसुद्धा नव्हती. मी काही त्यांची दुश्मन नाही आहे, मी काही त्यांची वैरी नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करते की काका इथे त्याच्यामध्ये निर्दोष होते. ते दरवेळेला या लोकांना म्हणायचे की मी काही केलेलं नाही आहे पण आता मला शिक्षा होणार, मी काही केलेलं नाही आहे पण मला शिक्षा होणार. तेव्हा मी फक्त त्यांच्याबरोबर एकदा बोलले होते की तुम्ही जर गुन्हा केलेला नाही आहे तर तुम्ही तसं स्पष्टपणे सांगा आणि कोर्टामध्ये तुम्ही माफीचा साक्षीदार होऊन तुमची शिक्षा कमी करून घ्या. मग ह्याच्यामध्ये काकांना मी असा चुकीचा असा सल्ला काही दिला नव्हता. त्यानंतर ॲडव्होकेट कीर्ती म्हणते, बास झाली ग तुझी नाटकं, बास झाली. एक काम करा तुम्ही जज साहेब, आताच्या आता हिला हिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या आणि हिची सनद रद्द करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट देशमुख, तुम्ही मला सांगू नका की मला काय करायचं आहे आणि काय नाही ते, काय शिक्षा द्यायची आहे आणि काय नाही ते. मला जे काही द्यायचे आहे ती मी ठरवणार, तुम्ही मला सांगायची गरज नाही. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, थँक्यू जज साहेब, तुम्ही प्लीज तुमचा निकाल द्या, तुमचा जो काही निकाल असेल तो मला मान्य असेल. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, तुमच्या विरोधामध्ये इथे जे काही पुरावे सादर करण्यात आलेत त्याच्या अनुषंगाने इथे खून तुम्ही केला आहे हे आता सिद्ध होत नसलं तरीसुद्धा शंकेला जागा आहे आणि म्हणूनच तुम्हाला आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आता वेळ देण्यात येतो आहे, तुमच्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही पुरावे गोळा करा आणि मगच तुम्ही कोर्टामध्ये उभ्या राहा. तेव्हा इकडे जज साहेब आता त्यांचा निकाल देतात. त्यांनी अबोलीला वेळ दिलेला असतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, थँक्यू जज साहेब, पुढच्या वेळेला मी निर्दोष असल्याचे पुरावे घेतल्याशिवाय कोर्टामध्ये येणार नाही आणि तुम्ही जी मला संधी दिली त्या संधीचं मी नक्की सोनं करणार, असं आता अबोली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुप्रिया, त्याचबरोबर ॲडव्होकेट कीर्ती, समीर आणि सविता चौघेही जण बसलेले असतात. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते की तुम्ही मला जे काही आत्तापर्यंत सांगितलं ते सगळं खरं सांगितलं ना, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, हो खरं सांगितलं. तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही मला सगळ्याच गोष्टी खऱ्या सांगितलेल्या नाहीत, तुम्ही माझ्यापासून काही गोष्टी लपवलेल्या आहेत. त्याच्यामुळे वकिलापासून काही लपवायचं नसतं, वकिलाला सगळं सत्य सांगायचं असतं. कारण मग कोर्टामध्ये काही गोष्टी आम्हाला माहिती नसतात आणि मग आम्हाला आर्ग्युमेंट करताना खूपच मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जरी या सगळ्या केसमध्ये तुमचा काही हात
असेल ना तरीसुद्धा मला सांगा, कारण का मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. शिक्षा तर मी अबोलीलाच करणार. तुम्ही जरी गुन्हेगार असाल ना तरीसुद्धा मी तुम्हाला शिक्षा होऊ देणार नाही, असं ॲडव्होकेट कीर्ती म्हणते. त्या अबोलीला हरवल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये इन्वॉल्ड असाल तर तुम्ही प्लीज मला तसं सांगा. तेव्हा इकडे आता लगेच समीर म्हणतो की ते तर आहेच, पण ती अबोली, तिला कळलं तर. तेव्हा इकडे ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात, अबोलीला काही कळणार नाही. तिला कोण सांगणार आहे? अबोलीला काहीसुद्धा कळणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जे काही खरं आहे ते मला सांगा, पण मी तुम्हाला काहीसुद्धा होऊ देणार नाही. शिक्षा तर त्या अबोलीला होणारच. तिची सनद रद्द नाही केली ना तर नाव नाही सांगणार कीर्ती देशमुख म्हणून. तेव्हा सुप्रिया म्हणते, जर तसं असेल ना तर तुम्ही आकडा म्हणाल तो. तुम्ही फक्त आकडा म्हणायचा आणि आम्ही तो तुम्हाला द्यायचा. तुम्ही फक्त आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढा. तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणते, तुम्ही काळजीच करू नका. आता तुमची केस मी घेतली आहे. आतापर्यंत अबोलीचा पाळा हा फक्त दुसऱ्या वकिलांबरोबर पडत होता. माझ्याबरोबर आमनासामना तिचा पहिल्यांदाच होतोय. तिला माहिती नाही आहे की ॲडव्होकेट कीर्ती काय आहे ते. त्यानंतरला हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी आहे. कोर्टामध्ये आता तिला मी फक्त ट्रेलर दाखवला आहे. जेव्हा मी पिक्चर दाखवेन ना तेव्हा तिची बोलती कायमची बंद होईल, कायमची बंद. तेव्हा समीर म्हणतो की खरंच तुम्ही जर असं केलं ना तर तुम्ही बोलाल तेवढे पैसे आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे हवलदार आणि त्याचबरोबर अंकुश दोघेजण त्या ठिकाणी आलेले असतात ज्या ठिकाणी अबोली ही दिनकर काकांना भेटणार असते. त्या ठिकाणी आल्यानंतर इथे आता अंकुश म्हणत असतो की तो पाण्याच्या बाटल्या वाटणारा मुलगा कुठे आहे, पाण्याच्या बाटल्या विकणारा मुलगा कुठे आहे. तर इथे पाण्याच्या बाटल्या विकणारा आणि गोळा करणारा मुलगा इथे अंकुश आता शोधत असतो. तेव्हा इकडे एक सागर नावाचा मुलगा येतो आणि म्हणत असतो की हे तर अंकुश सर आहेत ना, हे कुणाला इथे शोधतायत. तेव्हा अंकुश काही लोकांना विचारपूस करत असतो. तेव्हा सागर तिथे येतो आणि म्हणत असतो, अंकुश सर तुम्ही इथे, तुम्ही कुणाला शोधताय का? तेव्हा अंकुश म्हणत असतो की तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणतो, सर तुम्ही मला ओळखलं नाहीत का? तेव्हा अंकुश म्हणतो, चेहरा ओळखीचा वाटतोय. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की सर तुम्ही आणि अबोली मॅडम यांनी मला मदत केली होती. तेव्हा अंकुश म्हणतो, हां बरोबर, महानगरपालिकेवाले तुझी जेव्हा टपरी उचलून घेऊन जात होते तेव्हा मी ती वाचवली होती, बरोबर ना? तेव्हा सागर म्हणतो, हो सर अगदी बरोबर. तेव्हा सागर म्हणतो, सर तुम्ही कोणाला शोधताय? तेव्हा अंकुश म्हणत असतो, सागर बघ तू माझी मदत करू शकलास तर. इथे माझ्याकडे काही फोटोज आहेत, त्याच्यामध्ये जे बाटली विकणारे मुले आहेत ना ह्या एरियामध्ये त्यांना मी बघितले बऱ्याच जणांना, पण त्याच्यामध्ये एक मुलगा मिसिंग आहे. तो कोण आहे ते तू ओळखशील का? तेव्हा सागर म्हणतो, सर तुम्ही मला त्यांचे फोटोज दाखवा, याच्यामध्ये कोण नाही आहे ना ते मी तुम्हाला लगेच दाखवेन. तेव्हा इकडे अंकुश आता ते फोटोज आपल्या मोबाईलमधले सागरला दाखवतो आणि तो मुलगा म्हणतो की याच्यामध्ये एक मुलगा मिसिंग आहे. त्या मुलाचं नाव वगैरे मला माहिती नाही, तो कुठे राहतो ते मला माहिती नाही, पण तो मुलगा कसा दिसतो हे मला बरोबर माहिती आहे. त्याच मुलाचा फोटो याच्यामध्ये नाही आहे आणि तो 2-4 दिवस झाले हे या एरियामध्ये तो फिरकतसुद्धा नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, चल तो कसा दिसतो तुला माहिती आहे ना, मग त्याचं तू आता वर्णन करायचं. तेव्हा अंकुश आता इथे स्केच आर्टिस्टकडे सागरला घेऊन येतो आणि अंकुश म्हणत असतो, सागर हा यश आहे, यशला आता तू सांगायचं की तो मुलगा कसा दिसतो, त्याचं बारीक सारीक वर्णन करायचं. अगदी तू जसं आहे ना डिक्टो तसं त्याचं वर्णन कर, आपल्याला कळेल तो मुलगा कसा आहे ते आणि कसा दिसतो ते. तेव्हा इकडे सागर म्हणतो ठीक आहे आणि सागर इथे यशला आता पूर्ण बारीक सारीक अगदी इथे आता कान केस सगळं काही व्यवस्थित सांगत असतो. डोळे वगैरे वर्णन अगदी हुबेहूब करत असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता वर्णन केल्यानंतर आता अंकुश म्हणतो की बघ बरं सागर, हाच तो मुलगा आहे का? तेव्हा सागर म्हणत असतो की हो हाच तो मुलगा आहे. आणि आता बारीक सारीक गोष्टी राहिलेल्या असतात त्या सांगितल्यानंतर इथे आता सनी त्याचबरोबर यश आता व्यवस्थित सगळं स्केच तयार करतो. अंकुश म्हणतो, सागर हाच तो मुलगा आहे? सागर म्हणतो, हो सर हाच तो मुलगा आहे. तेव्हा अबोली म्हणते की बघू तरी. तेव्हा अंकुश म्हणतो, हा बघ अबोली, हाच तो मुलगा आहे जो त्यावेळेला तिथे बाटल्या देत होता पाण्याच्या. तेव्हा अबोली तो फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि तो आता बघत असते. तेव्हा इकडे अबोलीला सुद्धा तो फोटो बघितल्यानंतर काही गोष्टी आठवत असतात आणि ती आता त्या गोष्टींवरती विचार करत असते. अबोली विनाकारण या प्रकरणामध्ये अडकलेली असते, तिची काहीही चूक नसताना. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
इथे ॲडव्होकेट कीर्ती अबोलीवरती आरोप करत असते की हिनेच दिनकर काकांचा खून केला आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, मी दिनकर काकांचा खून केलेला नाही आहे, तर सुप्रियाने खून केला आहे. सुप्रिया म्हणते, मी कशाला त्यांचा खून करू, मी काही केलेलं नाही आहे. जज साहेब, ही अबोली खोटं बोलते, अबोलीनेच दिनकर काकांचा खून केला आहे. तेव्हा अबोली म्हणते, हो मी खून केला आहे. तू बघितलंस का तुझ्या डोळ्यांनी? कुणी बघितलं मला खून करताना? त्यांची मला नावं हवी आहेत. कुणी बघितलं? तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणते, बोलवते ना, आत्ताच्या आता मी इथे आय विटनेसला बोलावते. तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती इथे आता श्रेयसला बोलावते. ॲडव्होकेट श्रेयस. तेव्हा श्रेयस म्हणतो, हो मी आहे आय विटनेस, मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, अबोलीनेच दिनकर काकांचा खून केला आहे. तेव्हा अबोली म्हणते, तू गप्प बस रे, स्वतःच्या आईचा खून करून इथे फरार झालेला तू काय माझ्या विरोधात साक्ष देणार आय विटनेस म्हणून? तेव्हा अबोली म्हणते, तुझी आता इथे शिक्षा भोग. जज साहेब, माझ्या विरोधामध्ये खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत. मला आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी मला वेळ हवा आहे पुरावे गोळा करण्यासाठी, असं अबोली आता कोर्टामध्ये ठामपणे आता बोलत असते.